हाय, गुड आफ्टरनून मित्रांनो. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर विगी रायडरमध्ये. आज मी आणि माझा भाचा योहान, माझा हेल्पिंग हँड आहे आणि आम्ही दोघांनी आज एक बाईकचा एक पार्ट क्लीन करायचं ठरवलं आहे. तर कसलाच उशीर न करता आम्ही कामाला लागतो आणि तो पार्ट कोणता आहे तो तुम्हाला व्हिडिओ दरम्यान कळतच राहील आणि तो का क्लीन केला पाहिजे याचं महत्त्वसुद्धा मी तुम्हाला सांगेन. माझा हिरो पंपिंग बॉटलमध्ये पाणी भरायला सज्ज झालेला आहे आणि पाणी भरून जसं का होईल आम्ही लगेच भूर होणार आहे. ही आहे माझी बाईक, कवरमध्ये झाकून ठेवलेली. नेहमी मी तिला कवरमध्ये झाकूनच ठेवतो, क्योंकि अपने जान से भी प्यारी है मेरे भाई. तर मग तसं पण आता पावसाळा सुरू झालेला आहे, तर कवर घालण्याचे काय फायदे आहेत. तुम्ही बऱ्याच वेळा आळसपणा करत असाल किंवा कवर अजून तुम्ही विकतही घेतला नसाल, तेवढंच तिला मी पाण्यापासून वाचवतो. का? कारण पावसाळ्यात छोट्या छोट्या पार्ट्समध्ये ना जिकडे पाणी साचून राहण्याची शक्यता आहे तिकडे एक तर गंज लागत नाही. तर आता बघा, हा साईड पॅनल मी खोलणार आहे आणि कसं आहे, याला ना मी खोलून प्रॉपर एक साफ करून क्लीन करून WD-40 मी स्प्रे करणार आहे याच्यामध्ये आणि ते ड्राय होईपर्यंत मी हा पार्ट्स पुन्हा लावणार नाही आहे. ठीक आहे. तर पार्ट्सना गंज लागू नये म्हणूनच हे सगळं मी करतो आहे. पाणी लागलं तरी ना WD-40च्या वरती जर पाणी लागलं ना तरी काही फरक पडत नाही, म्हणजे ॲटलिस्ट पार्ट वाचला जातो. तर तेच मी ते WD-40 मारून ते ड्राय होईपर्यंत मी तसंच ठेवणार आणि मग मी पॅनल पुन्हा फिट करणार आहे. तर आता हा साईड पॅनल मी खोलायला घेतो आहे. खाली एलन की यूज होते ते काढून नंतर मग टॅपिंग स्क्रू येतो राईट साईडला वरती, तो खोलेन. याला खूप इंटरेस्ट असतो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, फक्त एवढं की जास्त वेळ नाही लागला पाहिजे. ऑफकोर्स लहान मुलगा आहे, पेशन्स कमी आहेत त्यांच्यामध्ये. त्याला गाडी पटापट साफ करून त्याला गाडी पाहिजे आणि त्याला राईडला जायचं आहे बोलतो. आता हा पार्टचा मी टॅपिंग स्क्रू खोललेला आहे. किती घाण आहे मित्रांनो इथे. ही वर्षातून एकदा साठते म्हणून असं दिसते, नाहीतर जर साफ केलं नसतं ना तर याच्याहूनही जास्त चिखल आतमध्ये साठला असता. पण मी कसं आहे, वर्षातून एकदा साफ करतो म्हणून हा जरा कमी आहे. ब्रशने मी साफ करून घेतो आहे. जी काही सुकी वरची जी काही घाण आहे ती मी साफ करून घेतो आहे. आणि याचा फायदा असा आहे की जो चिखल चिटकतो ना, ओला चिखल या छोट्या छोट्या पार्ट्सना, तोच गाडीला गंजावून टाकतो. आणि ह्याच्यामुळे कसं आहे ना, मी बऱ्याच जणांचं बघितलं आहे, हा बॅटरीवाला जो पार्ट आहे ना, बॅटरीवाला तो ना गळून पडतो, अक्षरशः गंज लागून गळून पडतो. त्यामुळे मी हे पहिल्यापासूनच प्रिकॉशन्स घेतो आहे. मला ते दिवस नाही आणायचे आहेत, येतील ते दिवस 10-15 वर्षांनी, पण मला माझ्या गाडीवर जास्त प्रेम आहे, त्यामुळे मी हे सगळं मी करतो. ब्रशने पुसून झाल्यावर मी आता त्याला पहिला सुक्या कपड्याने पुसेन आणि मग ओल्या कपड्याने पण पुसून घेईन. शक्यता असेल जर पाणी मारायची तरच मारेन, कारण जर पाणी आतमध्ये गेलं तर मग ते मला तिकडे जास्त असं आतमध्ये हात घालून पुसता नाही येणार. पण मला वाटत नाही पाणी मारायची गरज आहे. ओल्या कपड्याने मला वाटतं हे साफ होऊन जाईल आणि साफ झाल्यावर मी WD-40 मारेन. थोडंसं पाणी मी कपड्यावर मारलेलं आहे आणि आता WD-40 मारून घेतो आहे आणि ते ड्राय होईपर्यंत तसंच ठेवेल. तुम्हाला दिसेल किती क्लीन झालं असेल ते, बघा तुम्ही स्वतःच्या डोळ्याने. हे बघा, गाडी जर अशी राहिली तर आपल्याला आनंद होतो चालवायला आणि मी अक्षरशः गाडीचा फील घेऊन गाडी चालवतो. मग ते भले मी 2 मिनटं चालवो, 3 मिनटं चालवो, 5 मिनटं, अर्धा तास, 1 तास, गाडी चालवताना मी प्रॉपर गाडीवर कॉन्सन्ट्रेशन करतो, तो फील घेतो, तेव्हाच मला पुढे राईडला मजा येते. की मशीन आपल्याबरोबर एकदम बरोबर कम्फर्ट झोनमध्ये चालली आहे, आपण तिच्या कम्फर्ट झोनमध्ये आहोत. आवाज ऐकायला एवढं बरं वाटतं ना मित्रांनो, म्हणजे आता मी कोणाला सांगू, जे बाईक लवर्स आहेत त्यांनाच सांगू शकतो आणि मला वाटतं तेच मला एकदम जास्त जवळून समजते. साईड पॅनल मी आता साफ करून घेतो आहे. याला काय जास्त पाणी मारायची गरज नाही आहे, एवढा काय घाण झाला नव्हता आतमधून. मी तो असाच ओल्या कपड्याने साफ करून घेतो, त्याला सुकवतो आणि मग फिट करून टाकतो. मस्त प्रकारे साफ झालेलं आहे.
एकदम झकास. तर मी ह्याला फिट करून टाकतो. असंच मी दुसऱ्या साईडचा पॅनलसुद्धा खोलून त्याला अशाच प्रकारे साफ करतो. हा बघा मित्रांनो, या साईडचा खूप जास्त घाण झालेला आहे. आता ऑफकोर्स एरोडायनामिक सिस्टममुळे धूळ कुठेही जाऊ शकते, पण मला वाटते ह्या साईडला जास्त आलेली आहे. तर मग हे साफ करण्यात खूप मजा येईल. गाडी क्लीन झाली पाहिजे बस. हे माझं फेवरेट गॅजेट आहे. मला ह्याच्याने साफ करायला खूप मजा येते. हां, नॉर्मल स्पीड आहे त्याच्या स्प्रेला, ठीकठाक साफ होऊन जातं. पण इथे मी स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने तिकडे ती गॅप साफ करतो आहे, कारण तिकडे माझा बोट नाही जाऊ शकत आहे. हा पाईप ग्रे असतो, पण तो कार्बन लागून 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 तो काळा झालेला आहे. क्वालिटी पण त्याची थोडी डिग्रेड झाली असेल एवढ्या वर्षांपासून, म्हणून त्याला घासत नाही जास्त. हा बघा, हा पार्ट बघा, एवढा घाण आहे. चांगल्या प्रकारे साफ करून झालेला आहे. आता मी ह्याला पण अटॅच करेन. याच्या आधी मी WD-40 मारेन आणि मग मी हा पार्ट लावेन. बघा, मस्त क्लीन झालेलं आहे आणि WD-40 मस्त सुकलेलं पण आहे. आता मी हा पार्ट फिट करून टाकेन आणि विषय क्लोज करेन. वर्ष होऊन गेली आहेत गाडीला. 5 वर्ष आता 2 महिन्यांनी पूर्ण होतील. बघा तुम्ही गाडी मी कशी ठेवलेली आहे, तुम्ही पण ठेवू शकता. मला फॉलो करा आणि कुठे जर अडचण आलीच तर मला बिंदास कमेंट करा. मी तुम्हाला काही ना काहीतरी एकदम मस्त जुगाड आणि चांगलं साफ करायचं एक साधन तुम्हाला मी नक्कीच शेअर करू शकतो. थँक्यू.